नमस्कार. होळीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कामाच्या व्यस्ततेमुळे मला यावेळेस नीट व्हिडिओ करण्यासाठी वेळच मिळाला नाही. पण ती खंत मनात राहायला नको म्हणून मी पटकन तुमच्याशी संवाद साधते की आधीच्या 2 गणेश जयंती आणि संक्रांतीच्या व्हिडिओनंतर मला असं वाटलं की होळीच्या निमित्ताने पण माझ्या मनात काय विचार आहेत ते आपल्याला शेअर करावेत. होळी, बदलतं हवामान, आणखीन होळीमध्ये अन्न टाकू नये किंवा अशा अनेक गोष्टींचा अवेअरनेस आज झालेला आहे समाजात. आणि समाजाभिमुख संस्कार अबाधित राहावे म्हणून आपण सण आणि हे सगळे सणवार करतो. पण मला असं वाटतं की बदलत्या काळामुळे जर का सण बंद करण्याच्या ऐवजी त्याची आपण एक्सप्रेशन्सची जर का समजा बदलली व्याख्या तरीसुद्धा चालणार आहे. पुढच्या पिढीला आपण हे पेरत राहूयात की नॉट नेसेसरी की पारंपरिक रीतीनेच पूर्ण सगळं झालं पाहिजे. त्यावेळी ती गरज होती, आत्ताची ती गरज आहे का त्या पद्धतीने साजरे करण्याची? त्याचा परिणाम होतो आहे का? पर्यावरणावर होतो आहे का? स्वास्थ्यावर होतो आहे का? कामावर होतो आहे का? आणि तो जर निगेटिव्ह होत असेल तर आपण त्याच्यात कालानुरूप बदल करायला हवे होते. इव्हन आपण लहान मुलांना हेही विचारू शकतो की तुला काय वाटतं, याच्याऐवजी आपण काय करू शकतो? त्यांनाही आपण या निमित्ताने आदर देऊयात. होळी म्हणजे सगळी निगेटिव्हिटी होळीमध्ये जाळून टाकणं, आणखीन होळीला शांत करणं किंवा मजा करणं किंवा आतल्या सगळ्या दाबलेल्या भावना बोंबा ठोकून आपण एक्सप्रेस होऊन मोकळं होणं, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज जर उन्हाळ्यात सुरू झालेला आहे, थंडी संपूनही बरेच दिवस झालेले आहेत, त्या कडक उन्हामध्ये आपण झाडं तोडून आणखीन त्याच्या शेकोटी पाशी बसणंच किती संयुक्तिक आहे का, हे याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्या बदल्यात आपण पर्याय काय देऊ शकतो पुढच्या मुलांना? मला असं वाटतं की अग्नितत्व हे इतक्या प्रकाराने प्रचंड व्याप्त आहे. अग्नी आणि अग्नीची ऊर्जा, जसं आपण मनाच्या श्लोकात पाहिलं, पुन्हा पुन्हा आपण तिथंच येतो की गणाधीश जो आणि तिथून ऊर्जा शारदा, ती ऊर्जेचं स्वरूप म्हणूनच अग्नी आहे. तर त्या अग्नीचा वापर आपला जठराग्नी पण होऊ शकतो. त्या जठराग्नी बदलत आहे, ऋतू बदलत आहे, जठराग्नी बदलत आहे, त्याचं डायजेशन सिस्टीम आपली बदलत आहे आणि तिला शांत करायचं आहे. तिला तिच्या बदलत्या स्वरूपाला आपलं शरीर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हा देखील एक ॲप्रोच होऊ शकतो. तुम्हालाही अनेक ॲप्रोच सुचत असतील. लहान मुलांना तर खूपच, कारण त्यांची कल्पनाशक्ती खूपच भरारी घेत असते. खूप गमती-जमती आपल्याला पण ऐकायला मिळतील. या निमित्ताने आज आपण असा संवाद आपल्या कुटुंबियांशी किंवा आजूबाजूशी किंवा कुठेही आपल्या स्वतःशी तरी साधूयात असं मला वाटतं. यावेळीस एवढंच. थँक्यू.